नमस्कार नाशिककर, मी तुमच्या हक्काचा रोहन देशपांडे. अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. अभिमानाची बातमी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याला वृक्षतोड न व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाला हरित लवादाकडून एक दणका मिळालेला आहे. जिल्हा प्रशासनाने आता 12 मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारची वृक्षतोड करायची नाही यासाठी NGTने म्हणजे आपल्या हरित लवादाने एक पत्र काढलेलं आहे आणि नोटीस देखील दिलेली आहे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत जी स्थगिती शहराला होती आता जिल्ह्याला 12 मार्चपर्यंत मिळाली. त्यामुळे आता 15 जानेवारी ते 12 मार्च एक चांगले एक्सटेन्शन आपल्या जिल्ह्याला मिळालेलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनी माननीय हायकोर्टासमोर जो युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादाला आपल्या पर्यावरणप्रेमी सर्वांच्या मार्गदर्शिका अश्विनीताई भट यांनी याचिका दाखल केली होती. याचं कारण असं होतं की मध्यंतरी काही दिवसापूर्वी साकूर फाट्या येथे वृक्षतोड होत होती. 200-300 वर्षाचे वडाची झाडं काढण्यात येत होते आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आमच्या सहकाऱ्यांना फोन केला आणि त्या सहकाऱ्यांनी म्हणजे आम्ही गौरव देशमुख असेल, मी स्वतः रोहन देशपांडे असेल, आमचे विशाल पाटील असतील, रवी असेल, आमचे देवांग जानी असतील, भारतीताई असतील, आमचे राजाभाऊ खानपुरे असतील, आम्ही सगळेच या ठिकाणी बसलेले आम्ही सगळ्यांनी एक पथक पाठवलं. आमचे भानुसे असतील ते पथक आम्ही साकूरला पाठवलं. आम्ही जिओ टॅगिंग केली आणि ते सगळे फोटोज आम्ही माननीय हायकोर्टासमोर ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांच्या माध्यमातून सादर केले आणि त्यामुळे आज ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर पहिल्याच बेंचमध्ये आपल्या नाशिक शहराला एक चांगला निर्णय NGTने दिला. NGTच्या बेंचचं आम्ही सगळ्या नाशिककरांच्या वतीने अभिनंदन करतो. श्रीराम पिंगळेचं देखील आम्ही अभिनंदन करतो. कारण आता नाशिक जिल्हा हा वृक्षांचा बालेकिल्ला झालेला आहे आणि त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आपल्या सर्व नाशिककरांचे मनःपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.